तर बघा, मी आज हे माप घेतलं आहे. आपण ह्या मापावर आज पेपर कटिंग परफेक्ट पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत. तर बघा, आता इथं उंची 12.5 इंचाचीच आहे आणि छाती मात्र 34 इंचाची आहे. तर हे माप जे आहे हे मी अंगावरून घेतलेलं आहे कस्टमरचं. तर आपण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे उंची कमी आहे मात्र छाती 34 आहे, तर त्याच्यामुळे काही शोल्डर उतरू शकतं का, तर आपण ते पाहणार आहोत. आणि पाठीमागचा गळा मात्र 4 इंचाचा आहे. तर आपण ज्यावेळेस पेपरवर टाकू तेव्हा पाहू आपण. तर गळ्यानुसारच आपलं शोल्डर उतरत असतं. जर डीप नेक गळा घेतला तर आपलं शोल्डर हे उतरत असतं. तर चला मग उंची आपण बघू. जशी मापानुसार उंची आहे 12.5 इंच, तर आपण त्याच्यावर उंचीमध्ये 1 इंच मिळवून घेऊ. 13.5 इंच. 13.5 इंचावर आपण सर्वात आधी एक रेष मारून घ्यायची आहे. जर तुमची उंची 13 इंच असेल तर तुम्ही त्याच्यात 1 इंच मिळवून घ्यायचा आहे, किंवा 13.5 असेल तर त्याच्यात जी काही उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्यायचा आहे. आता आपण इथं 12.5 मध्ये 1 इंच मिळवला, 13.5 इंच उंची घेतली. आता आपण इथं शोल्डरचं माप घेणार आहोत. 5.5 इंच. मोंडा खोली घ्यायची आहे 5.5 इंच. आता इथं घडीचा चौथा भाग, इथं बघू शकता घडीचा चौथा भाग हा 8.5 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळवायची आहे. 10.5 इंच. तुम्ही 1.5 इंचचं, जर तुम्ही 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेत असाल तर 1.5 इंच घेतलं तरीही चालेल आवडीनुसार. तर मी इथे 2 इंच शिलाई मार्जिन मिळवली आहे. खालच्या साईडनी कमर 30 इंच. 30 इंचाचा चौथा भाग 7.5 इंच येतो. तर त्याच्यामध्ये आपण जे टक्स मारतो तो 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5 इंच. आणि हे पॉइंट इथे जोडून द्यायचे आहेत. अशा प्रकारे. आता इथं 1.5 इंचाचा मोंढा घ्यायचा आहे. तर आपल्या इथं पूर्ण पाठीमागच्या भागाचं मार्जिन झालं आहे. तर मी 10 फोल्ड केलेला पेपर आहे. तर आपण हा जो पाठीमागचा भाग आहे हा आपण खालच्या साईडनी काढून घेऊ कट केल्यानंतर. आता आपण याच्यावर पुढच्या पार्टचं मार्जिन करून घेऊ. आता इथं गळा रुंदी 2.25 इंचाचीच ठेवायची आहे. आता पुढील गळा 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 इंचाची घ्यायची आहे. गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता बघा, आपण इथं मोंढा डाऊन करून घेऊ पुढच्या गळ्यासाठी, पुढच्या पार्टसाठी अशा प्रकारे. आणि 1 इंच 1.25 इंच अंतर घेऊन सोडून त्याला पुढच्या गळ्यासाठी शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मोंढ्यामध्ये झोळ पडू नये. आपल्या इथपर्यंत माप क्लिअर झालं. आता उंची जर कमी आहे तर योकपट्टी किती घ्यायची आहे, तर बघा आपण इथं योकपट्टी 2.5 इंचाचीच ठेवू. खूप बारीक योकपट्टी असली, जर 12ची उंची असेल तुमची, तर तुम्ही 2 इंचाचीच योकपट्टी ठेवली तरी पण चालेल. अशा प्रकारे. आणि 1.25 इंच योकपट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे. इथं वरती 1.25 इंच आणि इथे खालच्या साईडला 2.5 इंच अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे योकपट्टीला. आता बघा, आपली इथे कटोरी घ्यायची आहे आपल्याला. 34 इंचाची छाती आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी 5.25 इंचाची कटोरी घ्यावा लागेल.
जर तुम्हाला कटोरीचा आकार छोटा आवडत असेल तर तुम्ही 5 इंचाची ठेवली तरी पण चालेल. पुन्हा मी वरच्या साईडला एक खून करून घेतली. आता इथून वरतून 5.5 इंचावर आपण कटोरीचा शेप देणार आहे. 5 इंच घेतलं तरी चालेल. 5 इंचाच्या वर घ्यायचं नाही, नाहीतर आपली ही जी कटोरी असते ही पूर्ण अशी वर चढते. त्याच्यामुळे आपण ही 5.5 इंचावरच घ्यायचं आहे. 5 इंच घेतलं तरीही चालेल, आवडीनुसार घेऊ शकता. आता मी इथे 5 इंच घेते. 5.5 घेतलं होतं पण 5.5 घेते, 5 इंच घेते आणि कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या इथं पूर्ण मार्जिन झालं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊ. तर बघा, मी इथं दोन्ही पार्ट आपले वेगळे करून घेतले आहेत. तर हा पुढचा पार्ट आहे आणि हा पाठीमागचा पार्ट आहे. तर आपण सर्वात आधी पाठीमागचा भाग बघू, डीप नेक येतो की काय. तर मी अंगावर माप घेतलेला आहे आणि ती जी ब्लाऊजची उंची होती पाठीमागची, त्या ब्लाऊजच्या उंचीची जी पट्टी होती त्याच्यावर मी माप घेतलेला आहे. तर ही खालून पट्टी 4 इंचाची होती, त्याच्यामुळे मी 4 इंच घेतला आहे आणि आपण याच्यामध्ये कमरपट्टीचं अर्धा इंच मार्जिन सोडून 4.5 इंचावर घेतलं आहे. आता वरतून जर मोजलं तर आपण बघू हा गळा किती भरतो आहे. 2.25 इंचावर मी खून करून घेतले आहे. जर 9 इंचाच्या खाली गळा असता तर हा डीपनेक मध्ये मोडला असता, पण आता हा 9 इंच भरतो आहे, म्हणजे हा डीपनेक मध्येच गळा मोडतो आहे. मग आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यावा लागेल वरच्या साईडने, दोन्ही पण पार्टचे सोबतच अर्धा इंच डाऊन झालं पाहिजे. त्याच्यामुळं मी सर्वात आधी पाठीमागचा भाग तुम्हाला दाखवला. आता आपण इथे शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे. दोन्ही पण भाग एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि गळ्याच्या साईडनी, पुढच्या गळ्याच्या साईडनी अर्धा इंच जो आपला गळा आहे तो डाऊन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि दोन्हीही पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोघांचेही असं अर्धा इंच डाऊन केलं पाहिजे, तर आपलं शोल्डर अजिबात उतरणार नाही. तर आपलं इथलं काम झालं आहे. आणि आता हा गळा तुम्ही आवडीनुसार कोणता पण घेऊ शकता, गोल चौकोनी घेऊ शकता. बघा, आता मी जसं इथं घेतला चौकोनी गळा, तुम्हीही तुमच्या आवडीनुसार घ्या गळा. गोल तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा, किंवा डिझाईनचा घ्यायचा असेल तर डिझाईनचा. आता आपण हे पुढचे पार्ट कटिंग करू. तर आपण आता इथं पुढच्या पार्टची कटिंग करून घेतली आहे. आता आपण कटोरी वाढवूया. मी तुम्हाला सांगितलं, जर तुमची उंची 12 इंच असेल तर तुम्ही जी ही योकपट्टी आहे ही तुम्ही 2 इंचाची ठेवली तरीही चालेल. आता ही योकपट्टी ज्यावेळेस तुम्ही कापडावर ठेवून कटिंग करशान त्यावेळेस अर्धा इंच खालून वाढून घ्यायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. जर तुमचं कापड जास्त जात असेल तर तुम्ही 1/4 इंच अंतर वाढवलं खालून तरीही चालेल. आता आपण कटोरी वाढून घेऊ दुसऱ्या पेपरवर. तर बघा, मी सर्वात आधी ही कटोरी काय करायची आहे, जशी आहे तशीच आपण आखून घ्यायची आहे.
तर बघा मी इथं ही कटोरी जशी आहे तशीच आखून घेतली आणि ह्या कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि खालच्या साईडने 1.5 इंच मार्जिन करून सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि वरती 1 इंचाचा मध्य घ्यायचा आहे, जो आपला कटोरीचा टक्स राहणार आहे. आणि म्हणजे आपला हा जो संपूर्ण टक्स आहे हा 2.5 इंचाचा भरला पाहिजे. अशा प्रकारे टक्स घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आहे. तुम्ही जर घेताना टक्स जर आपल्याकडून तिरका झाला तर आपला कटोरीचाही टक्स हा तिरकाच होतो. त्यामुळं व्यवस्थित आखून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मोजून 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि ह्या साईडनी 1.25 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि ह्या साईडनी 1.25 इंच वाढवायचा आहे आणि गळ्याच्या साईडनी 1/2 इंच आणि वरच्या साईडनी 1/2 इंच शिलाई मार्जिन साठी कंपल्सरी वाढवायचा आहे आणि हे पॉइंट इथे जोडून घ्यायचे आहेत. आता आपण ही कटोरी कट करून घेऊ. तर आपली ही 34 साईजची कटोरी तयार झाली आहे. तर बघा आपली पुढच्याही पार्टची संपूर्ण कटिंग झाली आहे. तर बघा आता इथं आपला कटोरीचा टक्स इकडे तिकडे सरकू नये. तर बघा जेवढी पण कटोरी जास्त झाली आहे वरच्या साईडनी इथं कमीत कमी 1 इंचाचा अंतर तरी सुटतो. तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस आपण ही शिलाई करतो कापडावर तर ते बरोबर बसतं अगदी. तर आपला टक्स हा चुकू नये त्याच्यामुळे इथे नेहमी सरळ ह्या 1 इंचाच्या रेषेपासून सरळ नेहमी जो आपण मध्य काढला तिथून सरळ रेष मारून जर घेतली तर इथं आपला बरोबर जे आपलं शोल्डर आहे, ही शोल्डरची जी पट्टी आहे याचा बरोबर मध्य निघत असतो. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची. ज्यावेळेस तुम्ही असं फोल्ड करशान मधला पॉइंट धरून तर हा पण जो आपला 1 इंचाचा पॉइंट आहे याच्यावर धरून व्यवस्थित जर तुम्ही टक्स घेतला तर तुमची कटोरी अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा मी इथे आता 1.25 इंचाचा टक्स घेते आहे आणि आपण त्याच्यावर फोल्ड करून बघू तर आपली कटोरीचा टक्स हा एकदम बरोबर बसतो आणि जो पॉइंट असतो आपला कटोरीचा तो कधीच सरकणार नाही तुमच्याकडून. तर बघा अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही अशी शिलाई करशान तर बघा बरोबर आपला खूप सुंदर असा पफ तयार झाला आहे 34 छातीसाठी. बघू शकता तुम्ही. आणि आपली जी योकपट्टी आहे ती योकपट्टी खालच्या साईडनी सांगितल्याप्रमाणे 1/2 इंच किंवा 1/4 इंच जास्त कट करून घ्यायची आहे. तर आपण आता बघू बाही कशी कटिंग करायची 34च्या छातीसाठी. तर बघा आता तुमच्या नेहमी काय होतं बाही कटिंग करताना पुढचा पार्ट हा नेहमी कमी पडतो बरोबर. तर कमी का पडतो आपण तेच पाहणार आहोत. तर बघा इथे जो आपला पाठीमागचा मोंढ्याचा भाग जो असतो तो आपण नेहमी 1.5 इंचाचा घेतलेला असतो.
अशा प्रकारे इथं 1.5 इंचाचा घेतलेला असतो। तर हा भाग जो आहे हा वरती आहे आणि हा जो आपला पुढचा भाग आहे हा खोल भाग आहे। मग साहजिकच आहे का पुढच्या भागाला आपल्याला कमीत कमी अर्धा इंच किंवा 1 इंच कापड जास्त लागतं आणि त्याच्यामुळेच आपला पुढचा जो भाग आहे तो आपला नेहमी कमी पडतो। तर आपण नेहमी थोडं जेवढी पण आपली ब्लाऊजची घडी असते जेवढी पण घेतलेली तेवढंच जर तुम्ही बाही कटिंग करताना जर ठेवलं तर तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही। तर मग चला आपण आहे ना मी तुम्हाला बाही कटिंग दाखवते। तर बघा मी इथं एक फोल्ड केलेला पेपर घेतला आहे तर तुम्ही बघू शकता आणि इकडनं ही बंद बाजू आहे पेपरची। आता आपण मापानुसार बाही घेणार आहोत 5.25 इंचाची। आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवणार आहोत अस्तरच्या ब्लाउज साठी 6.25 इंचाची। तुम्ही ही बाही अस्तरच्या किंवा साध्या ब्लाउज मध्ये पण वापरू शकता। तर साध्या ब्लाउज मध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे असतात आणि अस्तरच्या ब्लाउज मध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो। तर बघा मी आता इथं 5.25 इंचाची बाही आहे तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवू म्हणजे 5.25 इंच होईल। तर मी 5.25 इंचावर मार्जिन करते। तर या साइडनी पण मी 5.25 इंचावर मार्जिन करून आपण रेष मारून घेऊया। खूप हळूहळू व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून तुमच्या संपूर्ण लक्षात येईल। आता बघा आपण इथं बाहीची उंची टाकली। आपण आता मी तुम्हाला म्हटलं की पुढच्या पार्ट साठी बाही जोडताना कमी पडतं। तर बघा आता इथे आपली जेवढी पण घडी होती 8.5 इंचाच्या जर तुम्ही 8.5 इंचाच्या छातीसाठी बाही बनवत असाल तर तुम्ही आता इथं आपण त्याच्यामध्ये घडी घेतली 10.5 इंचाची तर आपण इथं घडी पण घेऊ 10.5 इंचाची। जेवढं पण आपण घडी घेतली तेवढा इथं बॉक्स आखून घेऊ। ही खूप छान पद्धत आहे जेणेकरून तुम्हाला बाही जोडताना कुठंही कमी जास्त। तर आपण आता इथं बॉक्स आखून घेतला। आता आपण इथं दंडघेराचं माप टाकायचं आहे। दंडघेर 12 इंच आहे तर 12 इंचाच्या निम्म 6 इंच आपण इथं मार्जिन करून घेऊ। आता इथं आपण शिलाई मार्जिन साठी 2 इंच घेऊ एक्स्ट्रा आणि खालच्या साइडनी 2.5 इंच घेऊ आणि 2.5 इंचावर रेष मारू एक। अशा प्रकारे आता बघा इथे आता काय करायचं आहे आपण इथं खालच्या साइडने घेतलं 2.5 इंच। आता आपण इथं बरोबर 1.5 इंचाच्या अंतरापासून गोल राऊंड शेप मारून घ्यायचा आहे। आता काय करायचं पाठीमागचा भाग घ्यायचा। पाठीमागचा भाग असा गोला आकारचा धरून टेप बरोबर असा गोल फिरवून आपण इथं पूर्ण फिटिंग पर्यंत मोजून घ्यायचं आहे। तर हे अंतर 9.5 इंच बसतं। तर आपण इथं अशा प्रकारे 9.5 इंच कुठपर्यंत येतं बघून आपण इथं खून करून घ्यायची आहे जे आपली इथे शिलाई मार्जिन येणार आहे। आणि इथं दंडघेर भरला 6 इंच तर आपण इथे खाली घेऊ 7 इंच। तर हे आपलं मोंढ्यामधलं अंतर निघणार आहे। तर आपले इथे हे येणार आहे फिटिंग येणार आहे इथं बाहीची आणि हे आपलं एवढं शिलाई मार्जिन आहे। तर हे एवढं आपलं जे एक्स्ट्रा आहे एक्स्ट्राच ठेवायचं आहे। तर ते कशासाठी तर आपलं मोंढ्यामध्ये जर तुमच्या कमी पडत असेल कापड तर त्याच्यासाठी ठेवायचं आहे। आणि 1.5 इंचाचा अंतर ठेवून आपण इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या मोंढ्यासाठी। तर अशा प्रकारे आणि 1.5 इंच अंतर घेऊन पुढील मोंढ्यासाठी आपण इथं शेप देऊन घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तर इथं आपली बाही
व्यवस्थितपणे तयार झाली आहे। आता आपण याची कटिंग करून घेऊ। तर मी सर्वात आधी पाठीमागच्या मोंढ्याची कटिंग करून घेतली। तर आपण पुढील भागाची कटिंग करून घेऊ। तर बघा अशा प्रकारे आता इथपर्यंत जो भाग आहे हा आपला पाठीमागच्या भागापर्यंत एकदम बरोबर बसणार आहे। पण पुढील भागाला कमी पडतं, तर तुम्ही जे पण एक्स्ट्रा कापड आहे हे थोडंसं ठेवून, म्हणजे आपला पुढील भाग कमी पडणार नाही। तर बघा आता हा जो भाग आहे हा पाठीमागचा भाग आहे। तर आपण हे पाठीमागच्याच भागाला लावून बघू आपली बाही बसते का। तर याला अर्धा इंच तुम्ही जे आपला अर्धा इंच जाणार आहे शिलाई मार्जिन मध्ये ते सोडून द्यायचं आहे आणि मग असं गोला आकारामध्ये धरून बाही जोडून बघायची आहे। तर बघा, तर आपली इथपर्यंत बरोबर बाही कंप्लीट बसली आहे। तर म्हणजे आपलं कुठं पण कमी किंवा जास्त बाही होणार नाही, त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्राच ठेवायचं आहे। तर इथं आपण संपूर्ण 34 साईजचं मापाची कटिंग केली आहे। तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून। आवडला तर लाईक करा। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।